जगातली सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय मंदिर परिषद तिरुपती येथे होणार, आमदार प्रसाद लाड यांची माहिती। जगातील सर्वात मोठं मंदिर प्रशासन आणि व्यवस्थापन यासाठी समर्पित आंतरराष्ट्रीय मंदिर परिषद व प्रदर्शन 2025 यंदा तिरुपती येथे 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलं जाणार आहे। टेम्पल कनेक्ट आणि अंत्योदय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या परिषदेला मंदिराचा महाकुंभ म्हणून संबोधलं जात आहे। या ऐतिहासिक जागतिक कार्यक्रमात मंदिर व्यवस्थापनाच्या नाविन्यपूर्ण पद्धती, पर्यावरणपूरक प्रणाली, डिजिटायझेशन आणि मंदिर आधारित अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या धोरणांवर भर दिला जाणार आहे। हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन संस्थांना एकत्र आणणारे हे जागतिक व्यासपीठ मंदिर व्यवस्थापनात क्रांतिकारी बदल घडवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे। प्रमुख वैशिष्ट्य: 58 देशातील 1581 धार्मिक संस्थांचा सहभाग असणार। 111हून अधिक मातब्बर वक्ते आणि 16 कार्यशाळा होतील। 60हून अधिक स्टॉलचं प्रदर्शन, शाश्वत ऊर्जा, अन्नवाटप, कचरा व्यवस्थापन व डिजिटलायझेशनवर भर देण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे। यामध्ये 17, 18, 19 आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलनाचं दुसरं पर्व तिरुपती येथे केलं आहे। ज्यामध्ये आम्ही माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलं आहे, परंतु तुमच्याकडून आम्ही आतापर्यंत तरी आम्हाला कन्फर्मेशन आलेलं नाही आहे। परंतु या मंदिर संमेलनाला आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री सन्माननीय प्रमोद सावंत, बिहारचे केरळचे राज्यपाल श्री आर्लेकरजी, आंध्र प्रदेशचे राज्यपाल आणि अनेक मान्यवर यामध्ये उपस्थित राहणार आहेत। 3 दिवसाच्या या संमेलनामध्ये वेगवेगळ्या विषयावरती चर्चा होणार आहे, ज्यामध्ये मंदिर व्यवस्थापन हा मोठा विषय असेल, मंदिराची आर्थिक निधी आणि व्यवस्थापन हा विषय असेल। या व्यतिरिक्त मंदिराची स्वच्छता, ग्रीन टेम्पल, मंदिर कनेक्टिव्हिटी आणि C2C म्हणजे लोकांचा पैसा लोकांपर्यंत कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे वापरला जाईल, मंदिर व्यवस्थापनाच्या माध्यमातून शैक्षणिक व्यवस्था कशी उभी करता येईल, आरोग्यविषयक लोकांना मदत कशी करता येईल, या व्यतिरिक्त मीडिया आणि सोशल मीडिया मॅनेजमेंटच्या माध्यमातून मंदिराचा प्रसार आणि प्रचार कशा प्रकारे करता येईल, त्या व्यतिरिक्त काही मंदिरांना चॅरिटी कमिशनच्या काही विषयांची अडचण असते, त्यावर देखील मार्गदर्शन केलं जाणार आहे। इन्कम टॅक्स रिलेटेड काही विषय असतात, त्याच्यावरही मार्गदर्शन केलं जाणार आहे। असे अनेक विषय, लंगर मॅनेजमेंट असेल, अशा अनेक विषयावरती चर्चा करून एकत्रितपणे जवळजवळ 58 देशापैकी 30 देशांनी या मंदिर संमेलनामध्ये भाग घेतलेला आहे आणि 350 टेम्पल हे आंतरराष्ट्रीय स्तराचे येणार आहे आणि जवळजवळ 1589 टेम्पल, 1581 टेम्पल हे राष्ट्रीय स्तरावरती येऊन 3-3.5 हजार टेम्पल्स हे ऑनलाईन कनेक्टिव्हिटीमध्ये येणार आहेत आणि हे संमेलन हे तिरुपती येथे आशा कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित केलेलं आहे। 17, 18, 19 ही तारीख या संमेलनाची 3 दिवसाची आहे। यामध्ये मंदिर व्यवस्थापनातून टेम्पल टुरिझम कसं मोठं करता येईल, या व्यतिरिक्त रोजगार निर्मिती कशी करता येईल, या व्यतिरिक्त व्यवसाय कसे निर्माण करता येतील, या अनेक विषयावरती चर्चासत्र देखील होईल, मार्गदर्शन देखील होईल आणि मला खात्री आहे की धर्माच्या कामाबरोबर कर्माचा देखील विकास या माध्यमातून गेलं संमेलन झालं होतं, त्यामध्ये सुद्धा यातल्या काही गोष्टी ठेवण्यात आल्या होत्या। कितपत या संमेलनापर्यंत झालेल्या ते मला वाटतं की गेल्या संमेलनाला माननीय परमपूज्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतजींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं। या कार्यक्रमाला देखील अनेक मान्यवरांनी उपस्थिती देऊन मार्गदर्शन केलं होतं आणि त्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आत्तापर्यंत आम्ही ज्या ज्या काही गोष्टी केल्या त्या गोष्टी आता स्वयंपूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न करतो। जसं आम्ही उदाहरण द्यायचं झालं तर ज्योतिर्लिंगाचा आपण विषय घेतला, तर ज्योतिर्लिंगाच्या बाबतीत आमचा अनुभव असा आला की एकमेकाशी कोणी बोलत होतो। शक्तिपीठाच्या बाबतीत देखील आमचा अनुभव आला की एवढी मोठी 51 शक्तिपीठ आहेत पण एकमेकाशी कोण बोलत नव्हते। या सगळ्या प्रयत्नामुळे या एकमेकाशी कम्युनिकेशन करून ते त्यांचे विचार एकमेकाशी करायला लागले। एकमेकाची शक्तिपीठाचं टेम्पल सर्किट कसं निर्माण करता येईल यावरती चर्चा झाल्या, ज्योतिर्लिंगाच्या चर्चा झाल्या। या माध्यमातून मंदिर व्यवस्थापनातून लंगर मॅनेजमेंट काही ठिकाणी सुरू झालं, काही ठिकाणी काही व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना दत्तक योजना सुरू केल्या, शैक्षणिक व्यवस्था सुरू केल्या, मेडिकल सिस्टीम सुरू केली।
या व्यतिरिक्त क्राऊड मॅनेजमेंट, कारण प्रत्येक मंदिरामध्ये कुठला ना कुठला दिवस असा असतो की त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तर जसं सिद्धिविनायक टेम्पल, लालबागचा राजा, तिरुपती देवस्थान, जेजुरीची देवी, या जेजुरीचा खंडोबा या माध्यमातून त्यांनी जो त्यांचा अनुभव गर्दीचा सांगितला माध्यमातून अनेक मंदिर आहेत त्याचं व्यवस्थापन समिती केलं आणि याच्याबद्दलचं आम्हाला प्रशस्तीपत्र स्वयं पंढरपूर देवस्थानाच्या अध्यक्षांनी आम्हाला बोलून पाठीवर थाप मारून आशीर्वाद देऊन दिला. तसंच आम्हाला मंदिर संकल्पना एकत्र संकल्पना तुम्ही आणली मनामध्ये पूर्णत्वात जाते. पहिलं संमेलन सुरक्षित झालं, दुसरं होतं काय तिरुची संमेलन हा जो 2023ला आयोजित केला त्याच्यात 790 मंदिरांनी भाग घेतला आणि साधारण 716 मंदिरांनी ऑनलाईन पद्धतीने भाग घेतला. या कन्व्हेन्शनमध्ये वेगवेगळे लोक आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यात त्याचा उपयोग होतो. एक विषय असा आहे की टेक्नॉलॉजी जेव्हा नवीन नवीन साधनं नवीन नवीन सस्टेनेबिलिटी एलिमेंट्सपासून ते EVsपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत या मंदिर परिसरामध्ये कशा इन्कॉर्पोरेट केल्या जातात. त्याचबरोबर मंदिरांमध्ये जे वेगवेगळे विषय क्राऊड मॅनेजमेंटला घेऊन फेस्टिवल्स अराउंड करण्यात येतात आणि साधे आणि सोपे उपाय जे त्या मंदिरांमध्ये सध्या राबवले जातात नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे AR/VR पद्धतीने कशा केल्या जातात हे त्यांना शिकायचं. मंदिरांना शिकण्यासाठी त्यांना ते वर्कशॉप्सच्या माध्यमातून त्यांच्या स्टाफपासून सिनियर मॅनेजमेंटपर्यंत जाण्यासाठी ITCX ही संकल्पना क्रिएट झाली. त्या संकल्पनेतनं आपण जास्तीत जास्त लोकांना याची माहिती पोहोचतो. त्या जास्तीत जास्त लोकांना या सगळ्या माहितीच्या माध्यमातून शेवटी जो कॉमन मॅन त्या मंदिरात जातो त्याच्यासाठी डिवोटी एक्सपिरियन्स चांगला व्हावा हा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात पार पडतोय. गेल्या वर्षी 2024 साली अयोध्यामध्ये राम मंदिराचं जे प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम झाला त्यातही आम्हाला टेम्पल मॅनेजमेंटच्या माध्यमातून टेम्पल कनेक्टला आणि आम्ही सगळे ITCXच्या आयोजित भाग घ्यायला आणि त्याच्यात भरपूर लोकांबरोबर काम करायला त्याच्यात इंटरफेस मोठ्या प्रमाणात झाला. तर या सगळ्या विषयांच्या माध्यमातून एक तर पोचपावती अशी की काम जे करतो ते लोकांपर्यंत पोचतंय आणि अजून लोक संपर्कात येत आहेत ते मोठ्या प्रमाणात. धन्यवाद. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है. और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.